उपस्थित सर्व श्रद्धावान बंधू आणि भगिनींनो, सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आजच्या या धम्मवर्गाला सुंदर असं सूत्रसंचालन करीत असणारे माझे मित्र आदरणीय धम्मचारी आर्यनिष्ठा, अतिशय सुंदर अशी पूजा आणि ध्यान त्यांनी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि अतिशय सुंदर अशा वातावरणाची या ठिकाणी निर्मितीसुद्धा झालेली आहे। गेल्या काही आठवड्यापासून आपण या साप्ताहिक धम्मवर्गामध्ये सिद्धार्थाचा गृहत्याग याविषयी आपण काही बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाच्या आधारे काही भाग पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि आज त्याचीच एक पुढची कडी म्हणून सिद्धार्थाचा गृहत्याग प्रवास सत्य शोधण्याचा याविषयी मी आपल्यासोबत काही हितगुज करणार आहे। निश्चितच आपण या वर्षावासाच्या दिवसांमध्ये अनेक धम्मग्रंथाचं पठण करीत असतो आणि वेगवेगळ्या विहारांमध्ये सुद्धा या धम्मग्रंथांचं पठण केले जाते। बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथसुद्धा आपण अनेकांनी वाचलेला असेल, आपल्याला बऱ्याच गोष्टी त्यातल्या माहीतसुद्धा आहे आणि मी जे काही या ग्रंथातले काही संदर्भ घेतलेले आहेत आणि गृहत्यागाच्या संबंधाने जे काही आपल्याला सांगत आहे, या सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहे। आपण अनेकदा त्या वाचलेल्या असतील, आपण अनेकदा त्या ऐकल्यासुद्धा असतील, परंतु एखादी धम्मग्रंथ एखादी महान व्यक्तींनी अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लिहिला, तर निश्चितच एवढा मोठं बुद्ध धम्माचं तत्त्वज्ञान त्यांनी एका साररूपी ग्रंथामध्ये आणून ठेवलं आहे, तर निश्चितच ती फार मोठी कसरत झाली असेल त्यांची। खूप मोठं बुद्ध धर्माचं साहित्य एका ग्रंथामध्ये आणणं म्हणजे हे कितीतरी कठीण काम त्यांनी त्यावेळेला केलेलं आहे आणि मी विचार करतो की एक मोठे 10-15 पानाचं संकलन त्यांनी केलेलं असेल आणि त्या 15-20 पानामधून त्यांनी त्या 15-20 पानाचा सार 1-2 वाक्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी आणलेला असेल। जे एवढं महान काम त्यांनी ते केलेलं आहे आणि मग आपण वाचताना ते फक्त एक वाक्य वाचतो, पण त्या वाक्यामागे काय पार्श्वभूमी असू शकते, त्या वाक्यासाठी बाबासाहेबांनी कुठले संदर्भ घेतले असतील, मग वेगवेगळ्या एन्सायक्लोपीडियामधून घेतले असतील, वेगवेगळ्या विकिपीडियामधून त्यांनी वेगवेगळे संदर्भ घेतलेले आहे, त्रिपिटकातील अनेक ग्रंथांमधून त्यांनी वेगवेगळे संदर्भ घेतलेले आहेत। तेव्हा त्यामागे आपण जाण्याचा थोडक्यात प्रयत्न गेल्या काही आठवड्यापासून करण्याचा प्रयत्न करीत आहोत। मला काही लोकांनी विचारलं की हा गृहत्याग किती दिवस चालणार आहे। म्हटलं हा गृहत्यागच अतिशय महत्त्वाचा आहे। बुद्ध धम्माने जी काही क्रांती घडवून आणली ते या गृहत्यागातून घडवून आणलेली आहे आणि जरी बुद्धाला अजूनही बुद्धत्वापर्यंत पोहोचले नाहीत, तरी गृहत्यागाच्या अनेक प्रसंगांमधून बुद्धाची जी काही समज आहे, बुद्धाचा जो काही संवाद आहे अनेकांसोबत होणारा, तो संवादसुद्धा कितीतरी उच्च कोटीची अशी शिकवण आपल्याला देत आहे। ही गोष्टसुद्धा या ठिकाणी आपण महत्त्वाची समजून घेणं गरजेचं आहे। तर गेल्या काही आठवड्यामध्ये आपण अगदी सुरुवातीपासून बघितलं की नदीच्या पाण्यावरून कोलिया आणि शाक्यमध्ये संघर्ष झाला। त्या संघर्षातून शाक्यांनी कोलियांविरुद्ध युद्ध करण्याचं ठरवलं। त्या युद्धाला सिद्धार्थ गौतमाने विरोध केला। त्या विरोध केल्यामुळं 3 प्रकारच्या शिक्षा त्या शाक्य संघाने सिद्धार्थ गौतमापुढे ठेवल्या आणि त्यापैकी सिद्धार्थाने देशत्यागाची शिक्षा स्वीकारली। आपण इथपर्यंत एका प्रवचनात बघितलेलं होतं। त्यानंतर सिद्धार्थ गृहत्याग करून जेव्हा घरून निघाले त्यावेळेला त्यांच्या आईशी, त्यांच्या पित्याशी आणि त्यांच्या पत्नीशी जो काही संवाद झालेला आहे तो संवाद आपण बघितला। त्यानंतर पुढे जेव्हा केव्हा सिद्धार्थ बाहेर गेला तेव्हा मात्र तो छन्नसोबत गेला। जो सेवक जो होता छन्न, त्या छन्नसोबत गेला आणि छन्नसोबत असल्यामुळं संपूर्ण शाक्य नगरीला नव्हे संपूर्ण राजघराण्याला ही आशा होती की सिद्धार्थासोबत छन्न आहे, म्हणजे हे अतिशय थोडेसे सुरक्षित वाटत होते की सिद्धार्थ हा एकटा नाही आणि हा सिद्धार्थ कधी नाही कधी परत येईल आणि छन्न त्याला मन वळवून परत या नगरीमध्ये परत आणेल अशी आशा संपूर्ण राजघराण्याला होती। परंतु छन्न जेव्हा एकटा परत आला
तेव्हा मात्र त्या राजघराण्याच्या आणि त्या शाक्य संघाच्या किंवा शाक्य नगरीच्या संपूर्ण आशासुद्धा या कोलमडल्या आणि मग तिथून तो जो काही वियोगाचा ज्या वेदना आहेत आणि त्या वेदनेतून सिद्धार्थाने ठरवलेलं ध्येय, ह्या गोष्टी आपण मागच्या व्याख्यानात पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग आज आपण त्याच्या पुढे जाणार आहोत की आपण मागच्या वेळेला बघितलं की मग बिंबिसार राजा राजगृहात जेव्हा सिद्धार्थ गेले तेव्हा बिंबिसार स्वतः सिद्धार्थाला भेटले. सिद्धार्थाला भेटण्यामागची काय भूमिका असेल बिंबिसाराची ती सुद्धा पाहिली. आणि जेव्हा बिंबिसाराने सिद्धार्थाला मार्गदर्शन केलं, काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे की 3 गोष्टी त्यांनी उपदेश केलेला आहे की सुख, धर्म आणि संपत्ती यापैकी सध्या तुझं जे वय आहे ते सुख भोगण्याचं आहे. त्यानंतर जेव्हा तू मोठा होशील तेव्हा तुला सत्ता आणि संपत्तीचा उपभोग करायचा आहे आणि जेव्हा वृद्ध होतील तेव्हा तुला धर्माचा उपभोग करायचा आहे. अशा प्रकारचा उपदेश केला. आणि सोबतच त्यांनी त्याच्या आधी त्यांना हे सांगितलं की जर तुला तुझ्या वडिलांचं राज्य नको असेल तर माझं अर्ध राज्य तुला देतो किंवा माझ्या राज्याचा राज्यकारभार तू सांभाळ, अशा प्रकारचा प्रस्तावसुद्धा बिंबिसार राजाने सिद्धार्थ गौतमाला दिलेला होता. आपण ह्या सगळ्या गोष्टी विस्ताराने आणि अतिशय चांगल्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेव्हा सिद्धार्थाने अशा प्रकारचा प्रस्ताव बिंबिसाराने जेव्हा सिद्धार्थाला अशा प्रकारचा प्रस्ताव दिला की माझं अर्ध राज्य तुला देतो किंवा माझ्या संपूर्ण राज्याचा राज्यकारभार तू सांभाळ, अशा प्रकारचा जेव्हा प्रस्ताव बिंबिसार सिद्धार्थ गौतमाला देतो, तशाही परिस्थितीमध्ये सिद्धार्थ त्यांच्या ध्येयापासून डगमगला नाही किंवा तो अतिशय स्थिर राहिला, पर्वतासारखा अचल राहिला. अशा प्रकारचं वर्णन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये केलेलं आहे. म्हणजे तो डळमळीत झालेला नाही. जेव्हा सिद्धार्थाने एवढा सारा मोठा प्रस्ताव देऊनसुद्धा सिद्धार्थ त्यांच्या ध्येयापासून, त्याच्या निश्चयापासून तो ढळला नाही. तर मला इथे एक प्रश्न निर्माण होतो की एवढा चांगला प्रस्ताव बिंबिसाराने देऊनसुद्धा सिद्धार्थावर त्याचा का परिणाम झाला नाही. तर निश्चितच आपल्याला हे लक्षात येते की हा प्रस्ताव जरी अतिशय जनकल्याणाचा होता, लोकांच्या हिताचा होता, कारण सिद्धार्थासारखा म्हणजे चांगल्या स्वभावाचा, चांगल्या विचाराचा व्यक्ती जेव्हा एखाद्या राज्याला राज्यकर्ता म्हणून मिळतो तर ती अतिशय जनकल्याणाची भावना होती. ती अतिशय त्याला काय म्हणतात की जनकल्याण होईल किंवा लोकांच्या ती फायद्याचा प्रस्ताव होता. तरी सिद्धार्थ हे जाणत होते की जरी तो जलकल्याणाची जरी ती भावना असली, जनकल्याणाचा जरी तो प्रस्ताव होता, तरी मानवी दुःखाच्या मुळाशी जाणारा तो पर्याय नव्हता, हे सिद्धार्थ गौतम जाणत होते. हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट सिद्धार्थ त्या ठिकाणी हे करतात की राजसत्ता ही लोभ, द्वेष, मत्सर, अहंकार याला जन्म देत असते, ही सत्यता सिद्धार्थ ओळखून होते. म्हणजे 2 महत्त्वाच्या गोष्टी, जरी ती जनकल्याणाचा प्रस्ताव होता तरी तो मानवी दुःखाच्या मुळाशी जाणारा नव्हता, हे सिद्धार्थाला वाटत होतं. आणि दुसरी गोष्ट की कोणतीही राजसत्ता ही लोभ, द्वेष, मोह, मत्सर, अहंकार या गोष्टींना जन्म देत असते, हे सिद्धार्थ जाणून होते. नव्हे सिद्धार्थ जाणत नव्हते तर तो सिद्धार्थाचा स्वतःचा अनुभव होता, कारण तो स्वतः अशा राजघराण्यामध्ये, अशा राजसत्तेमध्ये वाढलेला होता. आणि त्या राजसत्तेने कशा प्रकारे लोभ, द्वेष, मोह, मत्सर, अहंकार याला जन्म दिलेला आहे, हे सिद्धार्थ गौतमांनी स्वतः ते त्यांच्या जीवनामध्ये अनुभवलेलं होतं. यावरून ते तशा प्रकारे त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतलेला नव्हता. आणि मग सिद्धार्थ पुढे म्हणतो बिंबिसाराला की तुमच्या मित्राचे दैव फिरले तरी तुम्ही त्यांच्याशी अशा प्रकारे चांगल्या प्रकारे वागताना किंवा तुमच्या वर्तनात काही बदल झालेला नाही, हे पाहून मला खूप चांगले वाटत आहे. म्हणजे जेव्हा बिंबिसाराला कळलं होतं की सिद्धार्थ गौतम हा राजघराण्यातून बाहेर पडलेला आहे, त्यांनी गृहत्याग केलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये एकुलता एक पुत्र असताना आणि अशा प्रकारचा शौर्यवान पुत्र जेव्हा एखाद्या राजाचा निघून जातो, गृहत्याग
परित्याग करतो, तो संन्यासी होतो, त्यावेळेला त्या बिंबिसार राजाने हा विचार केला, म्हणजे केला असेल की जरी हा शुद्धोधन त्याचा मित्र असला तरी सिद्धार्थ गौतम बिंबिसाराला सांगतो की माझ्या पित्याचे अर्थात शुद्धोधन राजाचे म्हणजेच बिंबिसाराच्या मित्राचे दैव फिरले आहे, म्हणजे त्याचा पुत्र त्याच्यापासून निघून गेलेला आहे, तो व्याकुळ झालेला आहे, तो वेदनामध्ये जीवन जगत आहे. अशाही परिस्थितीत मात्र बिंबिसाराचं वर्तन शुद्धोधनाविषयी बदललेलं नाही. हे जेव्हा तो अनुभवतो तेव्हा तो सिद्धार्थ गौतम बिंबिसाराला सांगतो की माझ्या पित्याचे दैव बदलले असेल तरी तुमच्या वर्तनात मात्र कुठलाही बदल पाहायला मिळत नाही, याचं मला फार आनंद वाटतो, मला खूप चांगलं वाटतंय. अशा प्रकारचा संवाद करतात. या संवादावरून जरी हे एक वाक्य त्या धम्मग्रंथात आलेलं असेल तरी त्यामागे सिद्धार्थाकडून आपण कुठली बाब शिकू शकतो हे या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे की सिद्धार्थ अशाही परिस्थितीत सिद्धार्थाकडून शिकण्याची जी बाब आहे आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्याचं काय महत्त्व आहे ते सिद्धार्थाच्या जीवनामध्ये वाक्य आहे, सिद्धार्थाने ते बिंबिसाराला बोललेलं वाक्य आहे, पण ते माझ्या जीवनाशी कसं निगडीत आहे, मी त्याला माझ्या जीवनामध्ये कसं लावू शकतो. अशा प्रकारचा जर विचार केला आपण तर त्यातून एक गोष्ट आपल्याला लक्षात येतं ते म्हणजे सिद्धार्थ गौतमाची असलेली कृतज्ञतेची भावना. म्हणजे सिद्धार्थ गौतम बिंबिसाराविषयी कृतज्ञता व्यक्त करत आहे की अशाही परिस्थितीत त्या वेदनेत असलेल्या राजाच्या पाठीशी तुम्ही उभे आहात, त्याच्या म्हणजे कल्याणासाठी किंवा त्याच्या पुत्राविषयी इतकी तुम्ही जिव्हाळा ठेवत आहात, तर याच्याविषयी त्यांना कृतज्ञतेचा भाव सिद्धार्थ गौतम त्या ठिकाणी व्यक्त करतात. आणि पुढे मग सिद्धार्थ गौतम बिंबिसाराला म्हणतात की मला या ऐहिक वस्तूची जितकी भीती वाटते तितकी भीती सर्पाची, आकाशातून होणाऱ्या वज्रघाताची किंवा वाऱ्याची, वादळांची, अग्नीची भीती वाटत नाही. हे अतिशय अफलातून वाक्य त्या धम्मग्रंथात बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. तर मी याच्यावर विचार करत होतो की हे किती विपरीत गोष्ट दिसते या वाक्यामध्ये की सिद्धार्थ गौतम बिंबिसाराला म्हणतात की मला या ऐहिक वस्तूची म्हणजे जे काही ऐहिक वस्तू आहे, आता कुठल्या ऐहिक वस्तू आहे, राजसत्ता आहे, ऐश्वर आहे, सत्ता आहे, नृत्य आहे, गान आहे, वैभव आहे, धनसंपत्ती आहे, हे सर्व ऐश्वर ह्या सगळ्या भौतिक गोष्टी सिद्धार्थ गौतमाकडे असताना देखील सिद्धार्थ गौतम बिंबिसाराला म्हणतो की मला जेवढी भीती या सर्पाची, आकाशातील होणाऱ्या वज्रघाताची, आता आकाशातील वज्रघात म्हणजे कोणता, जसा विजेंचा कडकडाट असेल, ढगांची गडगडाट असेल, याला आकाशातील वज्रघात म्हटलेला आहे. तर आकाशातून होणाऱ्या या वज्रघाताची किंवा वाऱ्याची, वादळाची, पावसाची, थंडीची, उन्हाची कुठल्याच गोष्टीची मला भीती वाटत नाही, असं सिद्धार्थ गौतम बिंबिसाराला म्हणतात. तर मला असा इथे एक प्रश्न निर्माण होतो की एवढी विपरीत परिस्थिती जर आपल्या संदर्भात जर असं घडलं असतं तर आपल्याला काय वाटलं असतं. म्हणजे माझ्या संबंधात जर मला अशा प्रकारचं राजसुख भेटलं असतं, मला अशा प्रकारचं ऐश्वर, एवढी धनसंपत्ती, एवढं वैभव जर मला प्राप्त झालं असतं तर मला या वादळाची, या विजेच्या कडकडाची, ढगांच्या गडगडाची किंवा ऊन वारा पाऊसाची, वादळांची भीती वाटली असती की मला या धनसंपत्तीची, वैभवाची भीती वाटली असती. तर निश्चितच मी माझ्या मनाचा विचार करतो की मला या वादळाची, पाण्याची, गडगडाची, विजेची भीती वाटली असती. पण सिद्धार्थ इथे असे का म्हणतात, म्हणजे हे एक फारच अतिशय मार्मिक वाक्य बाबासाहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे. तर मी या ठिकाणी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला किंवा मी काही त्याच्याविषयी असं चिंतन केलं की सिद्धार्थाला नेमकं या गोष्टीची भीती का वाटत होती. तर या वाक्यामधून आपल्याला हे लक्षात येतं की सिद्धार्थ गौतम यांना नैसर्गिक आपत्तीची भीती वाटत नव्हती. म्हणजे जसं आता ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे, थंडी आहे, त्यानंतर वज्रघात आहे, म्हणजे विजेंचा कडकडाट. कारण सिद्धार्थ गौतम कुठे राहत होते, पर्वतावर, टेकडीवर राहत होते. म्हणजे गृहत्याग केल्यानंतर ते काही एखाद्या घरात नव्हते किंवा त्यांचा काही महल नव्हता, तर ते एका जंगलामध्ये एका टेकडीवर राहत होते. मग त्या टेकडीवर का राहणार, सरपटणारे प्राणी राहणार, हिस्त्र प्राणी असेल, तिथे ऊन वारा पाऊस असेल, जोराचं वादळ असेल, तिथे
या अशा विजेंचा कडकडाट असेल, ढगांची गडगडाट असेल, तर अशा प्रकारचा हा सगळ्या कठीण परिस्थिती ज्या आहे त्या नैसर्गिक आपत्ती आहे असं सिद्धार्थ गौतम बघतो की या नैसर्गिक आपत्तीची गौतमाला अजिबात भीती वाटत नाही. तर सिद्धार्थाला हे माहिती होतं की ह्या ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत किंवा येणार आहे माझ्या जीवनामध्ये, याच्याशी मी संघर्ष करू शकतो, यापासून मी माझं स्वतःचं संरक्षण करू शकतो. कारण पाऊस आहे तर पाण्यापासून मी माझी एखादी छोटी झोपडी बनवू शकतो, त्या झोपडीत राहू शकतो. वादळ येत असेल तर मी स्वतःला त्या वादळापासून सुद्धा सुरक्षित करू शकतो. म्हणजे ह्या ज्या नैसर्गिक आपत्ती येणाऱ्या आहेत त्या नैसर्गिक आपत्तीपासून मी माझं स्वतःचं संरक्षण करण्याचा मार्ग माझ्याकडे आहे. मी त्या नैसर्गिक आपत्तींपासून स्वतःचं संरक्षण करू शकतो असं सिद्धार्थाला वाटत होतं. पण मग भीती कशाची वाटते सिद्धार्थाला? तर भीती वाटते सिद्धार्थाला अज्ञानाची. भीती वाटते सिद्धार्थाला लोभ, द्वेष, मोहाची, अहंकाराची, मत्सराची, मूल्यहीनतेची भीती वाटते. सिद्धार्थाला अनैतिक तत्वांची भीती वाटते. तर या गोष्टीमुळं काय होतं की ही जी गोष्टी आहे, लोभ, द्वेष, मोह, मत्सर, अहंकार, नैतिक मूल्यता म्हणजे मूल्यहीनता म्हणा किंवा अनैतिकता, या अकुशल बाबींमुळं आपण संसारात गुडफटून राहणार आहे, संसाराच्या बंधनात पुन्हा जखडले जाणार आहोत. म्हणून या गोष्टीची सिद्धार्थ गौतमाला अधिक भीती वाटते. हे या ठिकाणी अतिशय महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. पुढे ते म्हणतात, बाबासाहेब त्या ग्रंथामध्ये वर्णन करतात की जसा वाऱ्याचा मित्र असलेला अग्नी ज्याप्रमाणे कितीही इंधन मिळाले तरी संतुष्ट होत नाही, त्याचप्रमाणे जो तृष्णेत आहे त्याला कितीही सुख मिळाले तरी तो तृप्त होत नाही. जसं वाऱ्याचं आणि अग्नीचं उदाहरण दिलेलं आहे बाबासाहेबांनी की ज्याप्रमाणे अग्नी हा वाऱ्याचा मित्र आहे, परंतु अग्नीला कितीही इंधन दिलं तरी तो तृप्त होत नाही, तो जळतच राहण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून असं हे जी काही तृष्णा आहे ही सुद्धा अशीच आहे. म्हणजे सुखाच्या मागे लागतो आपण. सुख आणि तृष्णा हे मित्र अशा प्रकारचं स्वरूप या ठिकाणी दाखवलेलं आहे की ज्याप्रमाणे सुखासाठी आपण तृष्णेच्या मागे धावतो, पण तृष्णा ही पूर्ण कधीच होत नाही. आपण सुखाच्या मागे धावत राहू, परंतु ही मिळाल्यावर मला समाधान मिळेल असं मात्र अजिबात होत नाही. आणि म्हणून पुढे बाबासाहेबांनी अतिशय महत्त्वाचं वाक्य त्या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे त्या ग्रंथामध्ये. मी बरेचसे बाबासाहेबांचे वाक्य जसेच्या तसे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो की सुख प्राप्तीतील यश म्हणजेच सुखी माणसावरील विपत्ती समजली पाहिजे. अतिशय महत्त्वाचं वाक्य बाबासाहेब बोलतात इथे की सुख प्राप्तीतील यश म्हणजे आपण ज्या सुखाच्या मागे धावत असतो रोजनिशी, त्या सुखाच्या मागे धावत असताना जेव्हा आपल्याला ते सुख प्राप्त होतं, जेव्हा सुख प्राप्त होतं तर ती सुख प्राप्ती होणे म्हणजे बाबासाहेब म्हणतात की त्या माणसाची विपत्ती समजली पाहिजे. आता बघा किती मोठा संदेश या ठिकाणी आहे की सुखाच्या मागे धावत असताना जेव्हा सुख प्राप्त होतं तेव्हा सुख प्राप्तीचा क्षण म्हणजे तुमच्या जीवनातली विपत्ती समजली पाहिजे असं म्हणतात. याचं कारण काय असू शकतं? कारण सुखामधून उन्मत्तता निर्माण होते, आपण अहंकारात जातो आणि जेव्हा अहंकार निर्माण होतो त्यावेळेला माणसाचं अधपतन सुरू होते. आणि म्हणून सुखप्राप्तीचा क्षण हा आपल्या जीवनातला विपत्ती समजली पाहिजे असं ते म्हणतात. जेव्हा माणूस समजा एखादी यशस्वी होतो आपण, तेव्हा आपल्याला मानसन्मान मिळतो, आपल्याला म्हणजे त्याला काय म्हणतो, आपण स्वतःला महान समजतो, आपण स्वतःला काहीतरी वेगळं समजतो की यस मला हे प्राप्त झालेलं आहे, मी हे साध्य केलेलं आहे, इतर लोकांना ते साध्य झालेलं नाही, अशा प्रकारचा अहंकार आपल्यामध्ये निर्माण होतो. आणि जेव्हा अहंकार निर्माण होतो आणि अशा प्रकारचे स्वतःला आपण वेगळं समजतो, स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो, तिथे स्पर्धा निर्माण होते, तिथे अहंकाराचा अंकुर जन्माला येतो. आणि जेव्हा अहंकार निर्माण होतो तेव्हा माणसाची अधोगतीला सुरुवात होते आणि अहंकार निर्माण होणे हीच खरी विपत्तीची आपली सुरुवात आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मग आता आपल्या पुढे प्रश्न पडला की सुखाच्या मागे धावत तर आहोत आपण, आपल्या
आपल्याकडे पैसा पाहिजे, आपल्याकडे काही धनसंपत्ती पाहिजे, आपल्याला आपले मुलं बाळ चांगले सेटल झालेले पाहिजे. मग अशा प्रकारे बुद्ध तर असे म्हणतात की ज्या वेळेला तुम्हाला ही सुखप्राप्ती होते त्यावेळेला तुम्ही ती विपत्ती समजली पाहिजे असं म्हणतात. आणि आपण तर त्याच्या मागे धावत आहोत. मग बुद्धाचा धम्म हा आपला अगदी कॉन्ट्रोवर्शियल आहे. मग आता काय करायचं हा एक प्रश्न महत्त्वाचा निर्माण होतो की याला कसं बॅलन्स करणार आहात तुम्ही. कारण सिद्धार्थ गौतम म्हणते जेव्हा तुम्हाला सुखप्राप्ती होते ती तुम्ही विपत्ती समजली पाहिजे. आणि आपल्याला तर ह्या गोष्टी आवश्यक आहे. आपल्याला घर बांधायचं आहे तर पैसा लागेल, आपल्याला वाहन घ्यायचं आहे तर पैसा लागेल, मुलाला शिक्षण द्यायचं आहे तर पैसा लागेल. मग त्या पैसा प्राप्तीसाठी तर आपली धडपड सुरू आहे. मग ह्या दोन गोष्टी मग आपल्याला असं म्हणावं लागेल की बुद्धाचा धम्म हा नैराश्यवादी आहे. एकतर हे मान्य करावं लागेल, नाहीतर ती काही धनसंपत्ती आहे, सुख संपत्ती आहे ते प्राप्त करणं सोडून दिलं पाहिजे. तर असं पण नाही. पण ह्या जरी ह्या ग्रंथात ही वाक्य आले असेल तरी त्याला आम्ही कसं घेतो आणि त्याच्यातून कुठली शिकवण आपल्याला घ्यायची आहे हे आपण इथे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. नाहीतर मग इथे सगळे घोळ होतात की सिद्धार्थ गौतमाने अशा प्रकारे सांगितलेलं आहे आणि हे काही आपल्याला शक्य होत नाही, त्याच्यामुळे त्या गोष्टी कालबाह्य झालेल्या आहे. आता आधुनिक याच्यामध्ये आपल्याला आधुनिकतेनं जगलं पाहिजे आणि मग आपण या सगळ्या गोष्टी सोडून द्यायचा प्रयत्न करतो. पण असं पण नाही. सिद्धार्थ गौतम असे बोलले, बाबासाहेबांनी ते त्या ग्रंथामध्ये कोट केलेलं आहे. म्हणजे त्याला समजून घेणं हे आपलं बौद्ध अनुयायी म्हणून आपलं हे कर्तव्य आहे आणि ते आपण समजून घेतलं पाहिजे. जेव्हा आता आपल्याला अशा प्रकारे सुखप्राप्ती होईल, ज्याला सिद्धार्थ गौतमाने विपत्ती म्हटलेलं आहे, त्याला आपण कसं पाहणार आहोत. तर जेव्हा आपल्याला अशा प्रकारे एखादी यश प्राप्त होतो तेव्हा त्या यशामध्ये त्या सुखामध्ये कशाचा वाटा आहे हे आपण पाहिलं पाहिजे. इतर लोकांचा वाटा आहे. म्हणजे हे जे काही मी प्राप्त केलेलं आहे हे केवळ माझे प्रयत्न नाही, तर हे या संपूर्ण सृष्टीत असणाऱ्या संपूर्ण लोकांचं यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. हे आपण स्वतःला त्या ठिकाणी सतर्क केलं पाहिजे. त्याच्यामधून तुमचा अहंकार वाढणार नाही. कारण आता तुम्ही जे काही प्राप्त केलेलं आहे हे तुमच्या प्रयत्नाने प्राप्त झालेलं नाही आहे. तर हे अनेक लोकांची त्याला हातभार लागलेले आहे. कोणाचे प्रत्यक्ष लाभलेले असेल, कोणाचे अप्रत्यक्ष लाभलेले असेल. तुम्ही एखादी खूप डॉक्टरेट झाला असेल, PhD मिळाली असेल तर तुम्हाला वाटते की मी एवढं संशोधन केलं म्हणून मला PhD मिळाली. पण असं नाही आहे. जे संदर्भ ग्रंथ वाचलेले असतील त्या लेखकाचे त्यात कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यांनी कुठला तरी संदर्भ ग्रंथ लिहिला, ते तुम्ही वाचलं म्हणून तुमच्या ज्ञानात भर पडली, म्हणजे त्या लेखकाचं त्यात कॉन्ट्रीब्युशन आहे. ते पुस्तक ज्या पब्लिकेशननं छापलं असेल त्या पब्लिकेशननं ते पुस्तक छापलं नसतं तर ते तुमच्यापर्यंत पोहोचलं नसतं. तर त्या पब्लिकेशनची सुद्धा त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. तर या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाने बुद्धाने पुढे जो प्रतित्य समुत्पाद हा मूलभूत शिकवण या बुद्ध धर्मात दिलेली आहे, तर ही प्रतित्य समुत्पादाची शिकवण आपण या ठिकाणी आपल्याला जोडता आली पाहिजे की जे काही मला सुख प्राप्त झालेलं आहे, जे काही मला यश प्राप्त झालेलं आहे, यामध्ये अनेक लोकांचे हातभार लागलेले, अनेक लोकांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. त्याच्यामुळे मी इतर लोकांविषयी विनम्र राहिलो पाहिजे आणि माझ्यातला अहंकार मी कमी केला पाहिजे. आणि मग जर हे जे काही मला प्राप्त झालेलं आहे हे जर इतर लोकांच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे जर मला प्राप्त झालेलं आहे, तर मी स्वतःला हे विचारलं पाहिजे की मी याच्यातून इतरांचं देणं लागतो आहे. मग मी समाजासाठी काय करू शकलो पाहिजे, मी इतरांसाठी काय केलं पाहिजे, याचा सुद्धा आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. म्हणजे जर एखादी तुम्हाला सुख प्राप्ती झाली असेल, यश प्राप्ती झाली असेल, तर त्याच्यामध्ये वाहवत न जाता ते केवळ विपत्ती जर समजली आणि मग त्या विपत्तीतून बाहेर येण्यासाठी जर आपण प्रतित्य समुत्पादाची जोड दिली त्याला की हे जे यश मला प्राप्त झालेलं आहे, ही जी मला सुखप्राप्ती झाली आहे, याच्यामध्ये अनेक लोकांचे हातभार लागलेले आहेत, तेव्हा तुमच्यामधला अहंकार गळून पडेल आणि अहंकारापासून आपण दूर जाऊन लोक सेवेच्या भावनेत आपण येऊ. आणि मग माझी जबाबदारी आहे की इतरांसाठी मी मदत केली पाहिजे. तिथे करुणेचा जन्म होतो तुमच्या मनामध्ये आणि अशा प्रकारे आपण या विपत्तीतून बाहेर पडू शकतो. पुढे म्हणतात की अशा प्रकारे या सर्व बाह्य
बाह्य वस्तू मानवाच्या दुःख निवारण्याची साधने आहेत, ते आनंदाचे उपभोगाचे मार्ग नाहीत असं बाबासाहेब म्हणतात। याचा अर्थ काय की ज्या काही साधनांच्या माध्यमातून आम्ही यश प्राप्ती करतो आहे, सुख प्राप्ती करतो आहे, ते साधना आहेत, त्याला साध्य समजू नये। जसं की गरम कपडे आहेत, ते उलनचे कपडे आपल्याला हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण देतात, उन्हाळ्यात आपल्याला छान ऊब देतात, परंतु तेच उलनचे गरम कपडे जर उन्हाळ्यात घातले तर ते आपल्याला त्रासदायक वाटतात। म्हणून कोणत्याही भौतिक वस्तूमध्ये, कोणत्याही भौतिक साधनांमध्ये त्याला काय म्हणतो की शाश्वत सुख राहू शकत नाही, हे आपण स्वीकारलं पाहिजे। म्हणजे आपण जे शाश्वत सुख, जे काही परमनंट सुख आपण त्या भौतिकतेमध्ये पाहतो, ते न पाहता आपल्याला याची सातत्याने जाणीव असली पाहिजे की या भौतिक वस्तू ही आपल्याला शाश्वत सुख देऊ शकत नाही। जसं की उदाहरण आपण बघतो की खूप ताप असला तर आपण थंड पाण्याच्या पट्ट्या आपल्या कपाळावर डोक्यावर ठेवतो, त्या थंड पाण्याच्या किंवा बर्फ ठेवण्याचा प्रयत्न करतो, तर तो बर्फ किंवा थंड पाण्याच्या पट्ट्या आपल्याला तो ताप कमी करण्यासाठी आपल्याला मदत करतात, ते एक साधन आहे, परंतु आपल्या जीवनाचा आनंद घेण्याचं ते साधन नाही। कारण त्याच जर ओल्या कपड्याच्या किंवा थंड पाण्याच्या पट्ट्या जर तुम्ही हिवाळ्यात तुमच्या डोक्यावर ठेवल्या तर तुम्हाला त्याचा अधिक जास्त त्रास होऊ शकतो। त्याच्यामुळे एक गोष्ट एका गोष्टीसाठी चांगली राहू शकते तर दुसऱ्या वातावरणात ती चांगली राहू शकत नाही, म्हणून ह्या गोष्टी आपल्याला शाश्वत सुख देऊ शकत नाही, ही गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेतली पाहिजे। त्यानंतर पुढे सिद्धार्थ आणि बिंबिसाराचा जो संवाद आहे तो पुढे जातो आणि सिद्धार्थ गौतम बिंबिसाराला म्हणतात की जगातील कलहामुळे मी अतिशय घायाळ झालेलो आहे। अतिशय महत्त्वाचं वाक्य बाबासाहेबांनी तिथे दिलेलं आहे की जगातील कलहामुळे, म्हणजे जगात जे काही कलह आहे या कलहामुळे मी घायाळ झालेलो आहे। तर हे एक वाक्य आहे, साधं वाक्य आहे की जगातील कलहामुळे मी घायाळ झालेलो आहे। हे दुःख कोणाचं दुःख सांगत आहे सिद्धार्थ गौतम? सिद्धार्थ गौतम काही स्वतःचं दुःख सांगत आहे का? तर अजिबात नाही। तर हे वैयक्तिक दुःख नसून हे ते समाजातील हिंसिक जे काही हिंसेचं प्रतिबिंब त्या वाक्यातून प्रतिध्वनित होतं। म्हणजे जे काही जगामध्ये जे हिंसा सुरू आहे त्या हिंसेचं प्रतिबिंब सिद्धार्थ गौतम बिंबिसाराला सांगत आहे की जगामध्ये अनेक ठिकाणी जे कलह आहेत ते हिंसेवर आधारित असे कलह आहेत आणि त्या कलहामुळे मी घायाळ झालेला आहे। त्याच्यामुळं दुसऱ्यांना दुःख देऊन मिळणारे सुख मला नको आहे, दुसऱ्यांना दुःख देऊन कोणतेही समाधान मला नको आहे, हे सिद्धार्थ गौतम या ठिकाणी सांगत आहेत बिंबिसाराला। आणि मला असं वाटतं की दुसऱ्यांना दुःख देऊन मी समाधान घेऊ इच्छित नाही, दुसऱ्याचे दुःखात पाहून दुसऱ्यांना दुःखात ठेवून मी समाधान व्यक्त करू शकत नाही किंवा मी समाधानी होऊ शकत नाही, ही सिद्धार्थ गौतमाची संबोधीकडची सुरुवात आहे, हे आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे। आणि मग शेवटी तो अनेक वार्तालाप झालेला आहे, संपूर्ण वार्तालाप मी ते सांगणार नाही, पण सांगायचं तात्पर्य या प्रकारे सिद्धार्थ गौतमाची जी काही संबोधीकडची वाटचाल आहे ते अनेक ठिकाणी आपल्याला त्यांच्या गृहत्यागातून पाहायला मिळते। आणि मग शेवटी बिंबिसार म्हणतो की हे सिद्धार्था, तुला जे जे वाटते ते तू कर, जे साध्य करायचं आहे ते तू साध्य कर, पण जी सिद्धी तुला प्राप्त होईल ती सिद्धी प्राप्त झाल्यानंतर मात्र मला भेटण्याची कृपा कर, अशा प्रकारची विनंती बिंबिसार सिद्धार्थ गौतमाला करतात। आणि सिद्धार्थ गौतम मला वंदन करून बिंबिसार निघून जातो आणि सिद्धार्थाचा निरोप घेतात। अशा प्रकारे सिद्धार्थ गौतम स्वतः सत्य शोधण्याच्या साठी ज्यांनी तो गृहत्याग केलेला आहे, तर सत्य शोधण्याचा प्रवास सिद्धार्थाचा तिथून पुढे सुरू होतो। आणि मग पुढे राजगृहामध्ये सिद्धार्थाची भेट पाच परिवाजकासोबत होतो आणि ते 5 परिवाजक सिद्धार्थ गौतमाला सांगतात की हे श्रमणा, तू ज्या गोष्टीसाठी गृहत्याग केलेला आहे, ज्या कोलियांनी युद्ध पुकारलं होतं त्या युद्धाला तू विरोध केलेला होता आणि ते युद्ध न थांबवण्याचा निर्णय कोलियांनी घेतला, त्याच्यामुळे तुला हा गृहत्याग करावा लागला, तुला प्रवज्जा घ्यावी लागली। परंतु आता शाक्य नगरीमध्ये
शाक्य नगरीच्या सर्व लोकांनी तिथे एक चळवळ उभी झालेली आहे युद्ध न करण्याची, आणि कोल्हियांसोबत युद्ध करू नये असा निर्णय शाक्य नगरीच्या संघाने घेतलेला आहे, शाक्य राजांनी घेतलेला आहे, शाक्य सैनिकांनी घेतलेला आहे, आणि आता कोल्हियांसोबत मैत्रीपूर्ण वागण्याचा निर्णय त्या शाक्य नगरीत झालेला आहे। त्यामुळे तू ज्या गोष्टीसाठी गृहत्याग केलेला आहे तर आता तुझ्या गृहत्यागाला काही अर्थच उरलेला नाही, त्यामुळे तू आता परत घरी का जात नाहीस, कारण युद्ध तर थांबलेलं आहे, ते जर कोल्हियांसोबत मैत्रीने वागण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे, तेव्हा तू आता कुटुंबासोबत राहायला पाहिजे असं परिवाजक जे काही 5 परिवाजक आहे ते सिद्धार्थ गौतमाला सांगतात। तेव्हा सिद्धार्थ गौतम त्यांना म्हणतात की हे ऐकून मला फार आनंद वाटत आहे की शाक्य नगरीतील लोकांनी युद्धाला विराम दिलेला आहे, युद्ध न करण्याचा निर्णय घेतलेला आहे, आणि त्यांनी कोल्हियांसोबत मैत्रीने वागण्याचा निर्णय घेतलेला आहे। हे ऐकून मला फार आनंद वाटत आहे, परंतु मी मात्र घरी परत जाणार नाही, मी माझी परिवज्जा सोडणार नाही, मी प्रवज्जा सोडून घरात संसारात परत जाणार नाही असं त्या परिवाजकाला सिद्धार्थ गौतम सांगतात। याचंही कारण तेच सांगतात की जरी हे युद्ध थांबलेलं असेल तरी मानवाच्या दुःखमुक्तीचा मार्ग मला शोधायचा आहे असं त्या 5 परिवाजकाला सिद्धार्थ गौतम सांगतात। आणि मग सिद्धार्थाच्या मनामध्ये तिथून पुढे जातात आणि ते विचार करत राहतात की खरंच युद्ध तर संपलं आहे, मी ज्या गोष्टीसाठी गृहत्याग केलेला आहे मग ते प्रश्न सुटलेले आहेत का, माझ्या पुढे जो प्रश्न आता काही शिल्लक आहे का, अशा प्रकारचा सिद्धार्थ गौतम स्वतःला प्रश्न विचारतो की युद्ध तर थांबलेलं आहे, मग आता मी घरी जायला काही हरकत आहे का, माझ्या पुढे काही प्रश्न शिल्लक राहिले का। तेव्हा खोल विचार केल्यानंतर सिद्धार्थ गौतमाला असा विचार येतो की युद्ध समस्या ही कलह समस्या आहे, माझ्या पुढचे प्रश्न सुटलेले नाही असे सिद्धार्थाला वाटतं, कारण हा कलह कुठे कलह आहे, तर जगामध्ये सर्वत्र कलह आहे। मग ते सिद्धार्थ गौतम तिथे सांगतात की राजे आणि राष्ट्रामध्ये कलह आहे, क्षत्रिय आणि ब्राह्मणांमध्ये कलह आहे, क्षत्रिय आणि वैश्यामध्ये कलह आहे, वैश्य आणि शूद्रांमध्ये कलह आहे, कुटुंब प्रमुखात आणि त्या कुटुंबातील इतर लोकांमध्ये कलह आहे, वडील आणि मुलांमध्ये कलह आहे, पती आणि पत्नीमध्ये कलह आहे, 2 मित्रांमध्ये कलह आहे, भाऊ आणि बहिणींमध्ये कलह आहे। तर हे सगळे कलह या जगामध्ये पाहायला मिळतात असं सिद्धार्थ गौतम तिथे स्वतःला विचार करतात, आणि हे वर्ग कलह हे वारंवार होणारे कलह आहे हे सिद्धार्थ गौतम तिथे पाहतात। आणि मग सिद्धार्थ गौतम असा विचार करतात की हे वर्ग कलह जगातील सर्व दुःखाचे मूळ आहे, हे जे वर्ग कलह आहे हेच कलह दुःखाचं मूळ कारण आहे, सामाजिक संघर्षाचे समस्याचे उत्तर मी मात्र शोधले पाहिजे। आणि म्हणून बुद्धाने हे एक अतिशय अफलातून वाक्य बाबासाहेबांनी या ठिकाणी कोट केलेलं आहे की सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर मला शोधून काढायचे आहे। म्हणजे सिद्धार्थाचा जो गृहत्याग होता, सिद्धार्थाचा सत्य शोधण्याचा जो मार्ग होता तो मुळात सामाजिक समस्यावर उत्तर शोधण्यासाठी होतं। आणि म्हणून अलीकडे बरेच लोक म्हणतात की हे धार्मिकता आहे, हे सामाजिकता आहे, धार्मिकता महत्त्वाची, सामाजिकता सेकंडरी। पण मला असं वाटते की क्षणोक्षणी बाबासाहेबांनी आणि बुद्धाच्या जीवनाचा जर अभ्यास केला तर बुद्धाच्या जीवनाची सुरुवातच ही सामाजिक समस्येपासून सुरुवात झालेली आहे, आणि सामाजिक समस्येला उत्तर म्हणून सिद्धार्थ गौतमाने या धम्माची निर्मिती केलेली आहे हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे। आणि मग त्या ठिकाणी काय पाहायला मिळते, जरी युद्ध हे थांबलं असलं तरी पण लोकांच्या मनातील लोभ, द्वेष, मोह, अहंकार, मत्सर या गोष्टी जशाच्या तशाच लोकांमध्ये आहे हे सिद्धार्थांनी त्यावेळेला विचार केला असावा, हे सिद्धार्थांनी विचार केलेला आहे, आणि हेच बाबासाहेबांनी हेरलेलं आहे की जरी युद्ध थांबलं असेल तरी सिद्धार्थ गौतम पुन्हा परत का गेला नाही, तरी तिथे हे महत्त्वाचं आपण समजून घेतलं पाहिजे की जरी युद्ध थांबलं असेल, जरी त्या लोकांनी युद्ध थांबवण्याचा निर्णय घेतला असेल, पण लोकांच्या मनातील लोभ, द्वेष, मोह, मत्सर आणि अहंकार या गोष्टी जशानी तशा आहे। परिस्थिती बदलली की भावनिक आणि मानसिक दोष कायम राहिल्यात, जरी परिस्थिती बदलली पण लोकांच्या मनामध्ये जो काही भावनिक आणि मानसिक दोष आहेत ते दोष जर लोकांच्या
मनामध्ये तसेच राहिले तर पुन्हा नवीन प्रकारचे कलह निर्माण होतील आणि ते कलह पुन्हा कधीच मिटणार नाही. आणि म्हणून या कलह जे आहे, ज्या कलहच्या ज्या समस्या आहेत, या समस्येचं उत्तर मी शोधलंच पाहिजे यासाठी सिद्धार्थ ठाम राहिले. आणि मग ही युद्ध कलहची जी समस्या आहे ती सोडवण्यासाठी किंवा त्यावर उत्तर शोधण्यासाठी सिद्धार्थ गौतमाने त्याचा सत्य शोधण्याचा पुढचा प्रवास अतिशय वेगाने सुरू केला. आणि सिद्धार्थ गौतम ह्या सगळ्या प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले. ज्या परिवज्रकाने जे काही प्रश्न निर्माण केले त्यालाही ते विचलित झाले नाही, पर्वतासारखे ते अविचल राहिलेत, स्थिर राहिलेत. आणि त्यांनी सत्य शोधण्याचा, सामाजिक समस्येवरच्या कलहाचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी त्यांचे सत्य शोधण्याचा पुढचा प्रवास त्यांनी सुरू केला. अशा प्रकारे सिद्धार्थाचा गृहत्याग हा खऱ्या अर्थाने सत्य शोधण्याचा प्रवास आहे, हे आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न केला. आपण अतिशय शांतचित्ताने मला ऐकून घेतलं आणि आयोजकांनी मला या ठिकाणी हे गृहत्यागावरचे काही माझे मत आहेत किंवा माझा अभ्यास आहे तो आपल्या पुढं ठेवण्याचा प्रयत्न केलेला मला संधी दिली आहे हे व्यक्त करण्यासाठी. तेव्हा मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आपले पुनश्च आभार व्यक्त करून इथेच थांबतो. धन्यवाद.